मित्रांनो, जर का तुम्हाला पी-एफ काढायचा असेल घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुम्ही ही प्रोसेस घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्याआधी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठल्याही प्रकारे मिस्टेक व्हायला नको. आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की एखादा व्हिडिओ टाकला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी. चला मित्रांनो, जास्त टाईमपास न करता या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या Googleमध्ये किंवा Chromeमध्ये टाकायचं आहे पी-एफ लॉगिन. पी-एफ लॉगिन अशा प्रकारे टाकला तुमच्यासमोर मेंबर होमचं या ठिकाणी पेज ओपन, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे मेंबर होमला. या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन पेज ई-पी-एफवाल्यांचं या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्याकडे जो ई-एन नंबर आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक पासवर्ड असेल तो ई-एन नंबर तो टाकून या ठिकाणी साइन इन या ऑप्शनला क्लिक करून तुमच्या मोबाईलवर एक ओ-टी-पी आहे, तो ओ-टी-पी सबमिट करून तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे. आणि सपोज जर का तुम्हाला पासवर्ड वगैरे माहीत नसेल तर या ठिकाणी एक ऑप्शन पहा तुम्ही फॉरगेट पासवर्डचं, या ठिकाणी क्लिक करून तुम्ही फॉरगेट पासवर्डसुद्धा करू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण क्लिक करूया. या ठिकाणी क्लिक केल्यावर फॉरगेट पासवर्डचं, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे जो ई-एन नंबर आहे तो ई-एन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या ई-एन पोर्टलमध्ये ज्याप्रमाणे नाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे. तेव्हाच ही प्रोसेस होणार आहे. म्हणजे तुमच्या आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव असेल त्याप्रमाणे. परंतु या ठिकाणी आधार कार्डप्रमाणे नसल्यापेक्षा तुम्ही ई-एन पोर्टलमध्ये तुमच्या पी-एफ पोर्टलमध्ये ज्याप्रमाणे नाव असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला नाव टाईप करायचं आहे. अदरवाईज दुसऱ्या प्रकारे नाव घेणार नाही. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे आणि जेंडर टाकायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो ई-एन पोर्टलमध्ये लॉग इन आहे तो. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आय ॲग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे, मी अपनी पहचान वगैरे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅप्चर टाकून गेट ओ-टी-पी ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओ-टी-पी आल्यावर तुम्हाला ओ-टी-पी सबमिट केल्यावर नवीन पासवर्ड तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. या ठिकाणी आशा करतो तुमच्याकडे ई-एन नंबर आणि पासवर्ड असेल तर आपण या ठिकाणी लॉग इन करूया. तरी पण तुम्हाला या काही प्रॉब्लेम असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे. समजा या ठिकाणी ई-एन नंबर टाकूया, पासवर्ड टाकूया, साइन इन करूया. साइन इन केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओ-टी-पी येणार आहे, तो ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावा लागेल. मित्रांनो, या ठिकाणी साइन इन केल्यावर अशा प्रकारे आपण आपल्या पी-एफच्या किंवा ई-एनच्या पोर्टलमध्ये लॉग इन झालेला आहोत. या ठिकाणी पाहता आपलं नाव आणि त्याचप्रमाणे लॉगआउट वगैरे बरेच ऑप्शन दिसतील. आपण सर्वात प्रथम विड्रॉल मारण्यापूर्वी आपण आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते आपण चेक करू शकतो. सर्वप्रथम आपण पहिले चेक करूया की आपल्या कोणत्या कंपनीमध्ये किती पैसे आहेत. तर कारण की ऑनलाईन क्लेम करताना आपल्याला कंपनी निवडायची असते आणि अमाऊंट टाकायची असते. त्यासाठी आपल्याला बॅलन्स चेक करणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पाहता की व्ह्यूचं एक ऑप्शन आहे 2 नंबरचं. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल व्ह्यू या ऑप्शनला. मित्रांनो, या ठिकाणी व्ह्यू या ऑप्शनला क्लिक केलं अशा प्रकारे 4-5 ऑप्शन दिसतात. या ठिकाणी पाहता तुम्ही पासबुक लीडचं एक ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल पासबुक लीड या ऑप्शनला. मित्रांनो, या ठिकाणी पासबुक लीड या ऑप्शनला क्लिक केलं. आता तुम्हाला इकडे सर्वप्रथम सिलेक्ट मेंबर आय-डी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या जेवढ्या तुम्ही कंपनीमध्ये काम केलं असेल तेवढ्या कंपनी या ठिकाणी शो होणार आहे. आणि तुम्हाला ज्याही कंपनीचं पासबुक पाहायचं असेल त्या कंपनीला क्लिक करून तुम्ही व्ह्यू पासबुक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुम्ही सर्वच कंपनीचे पासबुक चेक करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर तुम्हाला ज्या कंपनीचा विड्रॉ मारायचा असेल त्या कंपनीला क्लिक करून तुम्ही आपले अमाऊंट वगैरे चेक करू शकता. समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक कंपनी निवडली आणि व्ह्यू पासबुक या ऑप्शनला क्लिक केला आहे. अशा प्रकारे आपल्यासमोर त्या कंपनीची डिटेल शो होणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहता की इकडे खाली उजवीकडे ऑप्शन आहेत. क्लोजिंग बॅलन्समध्ये एम्प्लॉई शेअर आहेत, त्यानंतर एम्प्लॉई शेअर आहे आणि एम्प्लॉई आहे आणि टोटल अमाऊंट आहे. अशा प्रकारे या कंपनीमध्ये तेवढा बॅलन्स आहे. तुम्ही विड्रॉल करताना ते बॅलन्स यूज करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर का हे PDF हवी असेल तर या ठिकाणी एक ऑप्शन पाहा तुम्ही, डाउनलोड PDF सुद्धा या ठिकाणी ऑप्शन आहे. या ठिकाणी क्लिक करून ते PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर इकडे एक खाली ऑप्शन आहे क्लोजचं. या ठिकाणी क्लोज करून तुम्ही दुसऱ्या कंपनीसुद्धा चेक करू शकता, तुमच्या दुसऱ्या कंपनीमध्ये किती PF आहे. तर
मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण बॅलन्स चेक केलेला आहे. आता आपण या ठिकाणी क्लेम करण्याचे प्रयत्न करूया. जर तुम्हाला क्लेम मारण्यासाठी आपल्या पुन्हा होम पेजवर यायचं आहे. या ठिकाणी पाहता की एक ऑप्शन दिलेलं आहे ऑनलाईन सर्व्हिसचं. ऑनलाईन सर्व्हिस या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पहिल्या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पाहता की ती ऑनलाईन क्लेममध्ये फॉर्म 31, फॉर्म 19, फॉर्म 10C आणि फॉर्म 10D हे जे फॉर्म आहेत हे अलग अलग प्रोसेसचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ॲडव्हान्स PF कसा काढावा याची A to Z प्रोसेस पाहत आहोत. तुम्हाला जर का फॉर्म 19, फॉर्म 10C भरायचा असेल, हे फॉर्म 19 आणि फॉर्म 10C याच्यासाठी असते की तुम्हाला पूर्ण PF काढण्यासाठी असतात. पूर्ण PF काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीतून राजीनामा द्यायला हवा आणि त्यांनी तो राजीनामा स्वीकारायला हवा. तेव्हाच या ठिकाणी तुम्ही फॉर्म 10C आणि फॉर्म 19 भरू शकता. अदरवाईज तुम्हाला फक्त फॉर्म 31च भरायचा आहे. फॉर्म 31 म्हणजे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला PF तुम्ही काढू शकता. अशा प्रकारे हे ऑनलाईन क्लेमचं प्रोसेस तुम्हाला मी सांगितलेले आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला पहिल्या लिंकला क्लिक करायचं आहे. पहिल्या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी अशा प्रकारे पेज ओपन झालेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्यावर तुम्हाला व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अकाउंट नंबर तुम्हाला तोच टाकायचा आहे जो तुम्ही या पोर्टलमध्ये अटॅच केलेला आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की IFSC कोड दिला आहे. त्यानंतर IFSC कोडचा तोच अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी फिलअप करून व्हेरीफाय या ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, अकाउंट नंबर बरोबर आहे म्हणजे हा व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन यायला हवं. त्यानंतर तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. येस या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन झालेला आहे. या ठिकाणी पाहता आहे की तुम्हाला मोबाईल नंबर, इव्हेंट नंबर, नाव वगैरे. त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही खाली एक ऑप्शन आहे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर. या ऑप्शनमध्ये तुम्हाला सिलेक्ट क्लेम या ऑप्शन या ठिकाणी क्लिक करावं लागेल. या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला ॲडव्हान्स PFचं ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. ॲडव्हान्स PFमध्ये म्हणजे फॉर्म 31चा ऑप्शन दिसणार आहे. फॉर्म 31 या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. फॉर्म 31ला त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी फॉर्म 31 या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला ज्याही कंपनीचा PF काढायचा ते कंपनी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावी लागेल. त्या ठिकाणी तुमच्या 2-3 कंपन्या शो होतील. तुम्ही 2-3 कंपनीमध्ये काम केलं असेल तर. परंतु जर का तुम्ही एकाच कंपनीमध्ये काम करत असाल तुम्हाला फक्त या ठिकाणी एकच कंपनी शो होणार त्या ठिकाणी तेच तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावी लागेल. त्या ठिकाणी कंपनी सिलेक्ट केल्यावर तुम्हाला त्यानंतर खालचं ऑप्शन आहे की परचेस फॉर विच ॲडव्हान्स इन रिक्वेस्ट या ऑप्शनमध्ये तुम्ही नॅचरल क्लेम टाकू शकता किंवा इलनेस टाकू शकता किंवा तुमचा जो प्रकार आहे म्हणजे कट ऑफ लाईन कट ऑफ. तो पण जनरली आपण इलनेस किंवा नॅचरल क्लेम हे दोनपैकी एक ऑप्शन टाकायचं आहे जेणेकरून आपला PFमध्ये येताना काही घोळ व्हायला नको. तुम्ही या ठिकाणी नॅचरल क्लेम हे टाकणार आहे कारण की यापूर्वी मी याच PFमध्ये इलनेसचं ऑप्शन टाकलं होतं. त्यामुळे आता इलनेसचं ऑप्शन या ठिकाणी राहणार नाही. तुम्हाला नॅचरल क्लेमचं हे ऑप्शन टाकावं लागेल. नॅचरल क्लेमचं ऑप्शन टाकावं तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट टाकावं लागेल. जेवढी अमाऊंट आहे तुम्ही किती अमाऊंट टाकता तुम्हाला नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु या ठिकाणी ध्यान ठेवायचं म्हणजे या ॲडव्हान्स PFमध्ये 75% अमाऊंट येत असते. म्हणजे जर का तुम्ही 10,000 रुपये अमाऊंट टाकली तर तुम्हाला ॲडव्हान्स PFमध्ये 7,000 किंवा 6,500 किंवा 6,000 पैकीच अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. म्हणजे 75% अमाऊंट आपल्या बँक खात्यामध्ये जमा होत असते या क्लेमच्या. अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला खाली ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस फिलअप केल्यावर त्यानंतर तुम्हाला गेट OTP या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. गेट OTP ऑप्शनला क्लिक करून तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करावा लागेल. मित्रांनो, या ठिकाणी OTP सबमिट केल्यावर या ठिकाणी पाहताय की तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर मग क्लिक हेअर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. त्या PDFमध्ये तुमचं सर्व डिटेल दिसणार आहे की तुम्ही किती अमाऊंट टाकली, तारीख वगैरे सर्व. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण ॲडव्हान्स PF मोबाईलच्या माध्यमातून कसा विड्रॉल मारावा याची प्रोसेस पाहिलेली आहे. तरी पण तुम्हाला काही व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तसे कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.